मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.1 सुरू करण्यापूर्वी थोडी आपण बेसिक माहिती समजून घेऊया. डिस्काउंट अँड कमिशन. तर आता पर्सेंटेज म्हणजे काय हे माहिती करून घेऊ आपण. पर्सेंटेज एखाद्या नंबरला जर 100ने डिवाइड केलं, आपण सपोज 15ला 100ने डिवाइड केलं तर याचा अर्थ काय होतो? 15%. आणि हे सिम्बॉलने या प्रकारे इंडिकेट करतात 15%. हा सिम्बॉल यूज करतात 15%. 20/100 घेतला आपण तर काय होईल? याला म्हणायचं 20%. आणि हे इंडिकेट करायचं 20 आणि %. त्याप्रमाणे येथे 12/100 आहे, 12%. ओके. पर्सेंट म्हणजे काय लिहिणार आपण? 12 आणि हा सिम्बॉल. 47% याचा अर्थ काय होतो? 47ला 100ने डिवाइड केलेला आहे. 86% म्हणजे काय? 86/100. हा सिम्बॉल काढला तर डिवाइड करावं लागेल 100ने. आता 4% ऑफ 300 म्हणजे काय? 4% ऑफ 300. याचा अर्थ असा होतो, 4% म्हणजे काय? 4/100. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि 300 हे आपण सॉल्व करू. 0 0 0 0 कॅन्सल. 4 × 3 म्हणजे काय होईल? 12. आन्सर काय येईल याचं मग? 4% म्हणजे 4/100 होईल. हे 0 0 कॅन्सल होतील. 4 × 3 म्हणजे 12. आता 15% ऑफ 1700 याचा अर्थ 1700 × 15% म्हणजे 15/100. हे 0 0 कॅन्सल होतील. 17 × 15 हा मल्टिप्लिकेशन 255 येईल. याप्रमाणे पर्सेंटेज म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता इथे 4% ऑफ 300 व्हॅल्यू किती आली होती? 12 आली होती. याचा अर्थ काय होतो? 100ला 4. डिस्काउंट कसा दिलेला आहे? 100ला 4 म्हणजे 200ला किती होतील? 8 होतील. 300ला किती होतील? 12 होतील. हे 12 आन्सर. आता पर्सेंटेज म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आले. आता आपण मार्क प्राईस म्हणजे काय पाहू. मार्क्ड प्राईस. मार्क प्राईस म्हणजे वस्तूची छापील किंमत. किंवा एखाद्या, समजा हा टी शर्ट आहे, या टी शर्टवर लेबल आहे, ते टॅग लावलेला आहे 500 रुपीजचा. म्हणजे ह्या वस्तूची छापील किंमत किती येते? 500 रुपीज. म्हणजे 500 रुपीज ही काय याची? मार्क प्राईस आहे. मार्क प्राईस. परंतु हा टी शर्ट आपल्याला दुकानदाराने 400 रुपीजला विकलेला आहे. म्हणजे ही सेलिंग प्राईस. ही दुकानदाराची काय आहे? सेलिंग प्राईस. ही वस्तूवर लावलेला टॅग म्हणजे ही मार्क प्राईस. दुकानदाराने ती वस्तू आपल्याला या किमतीला विकली, ही त्याची सेलिंग प्राईस. म्हणजे डिस्काउंट किती मिळाला आपल्याला? मग आपला फायदा किती झाला? 500 न देता आपण 400 रुपीज दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला 100 रुपीजचा फायदा झालेला आहे. म्हणजे डिस्काउंट आपण कसा काढणार तो आता? डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राईस म्हणजे वस्तूची छापील किंमत मार्क प्राईस आणि मायनस सेलिंग प्राईस, दुकानदाराने केवढ्याला वस्तू विकलेली आहे ती त्याची प्राईस. आता येथे मार्क प्राईस 500 आणि सेलिंग प्राईस 400. दोघांचा डिफरन्स आलेला आहे 100. म्हणजे आपल्याला डिस्काउंट किती मिळाला? 100. ह्या टी शर्टवर आपल्याला 100 रुपीज डिस्काउंट मिळालेला आहे. आता डिस्काउंट हा पर्सेंटेजमध्ये इंडिकेट करतात. एखादा सेल लागलेला असतो, सेलमध्ये 10% डिस्काउंट असतो, 20%, 30%, याप्रमाणे डिस्काउंट सेलमध्ये असतात. तर एखादी वस्तू समजा 5000 रुपीजची आहे आणि त्यावर डिस्काउंट 20% आहे. यावर डिस्काउंट किती आहे? 20%. तर
ही वस्तू आपल्याला केवढ्याला पडेल, म्हणजे 100 रुपीजला 20 रुपीज कमी होतात. 100 रुपीजसाठी 20 रुपीज कमी होतात. तर वस्तू 5000 रुपीजची आहे, तर किती रुपये कमी होतील, म्हणजे टोटल डिस्काउंट कसा काढणार मग आपण. डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राईस 5000 आणि इंटू 20%. 5000 इंटू 20%. पर्सेंट हा सिम्बॉल जर काढला आपण तर येथे 100ने डिवाईड करावं लागेल. बरोबर आहे. मग आता हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. आन्सर काय येईल, 50 इंटू 20. 50 इंटू 20 म्हणजे हे होतील 1000. म्हणजे डिस्काउंट किती मिळेल आपल्याला, 1000. मग ती वस्तू आपल्याला केवढ्याला पडेल, 4000 रुपीजला. कारण मार्क प्राईस त्याची 5000 रुपीज आहे, डिस्काउंट 1000 होऊन जातो आहे. मग वस्तू आपल्याला केवढ्यात येईल, ती 4000 रुपीजला. याप्रमाणे आता प्रॅक्टिस सेट 9.1 सॉल्व करूया. येथे आपल्याला मार्क प्राईस दिलेली आहे, सेलिंग प्राईस पण दिलेली आहे. फक्त काय काढायचं आहे, डिस्काउंट. आता आपण मार्क प्राईस काय लिहून घेऊ. मार्क प्राईस इक्वल टू ₹1700. सेलिंग प्राईस पण आहे दिलेली आहे. सेलिंग प्राईस रुपीज, आपल्याला काय काढायचं आहे, डिस्काउंट. म्हणजे वस्तूची छापील किंमत ही आहे, दुकानदाराने ती वस्तू आपल्याला एवढ्या रुपयात दिलेली आहे. छापील किंमत तर ही आहे, पण वस्तू या किमतीत दिलेली आहे. मग आपल्याला डिस्काउंट म्हणजे किती कमी द्यावं लागले आपल्याला पैसे ते काढायचं. म्हणजे डिस्काउंट किती मिळाला, 1700 रुपीज न देता आपण एवढेच रुपये दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला डिस्काउंट किती मिळाला, या नंबरमधून हा नंबर मायनस करू, म्हणजे डिस्काउंट कॅल्क्युलेट होऊन जाईल. आता डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राईस, वस्तूची छापील किंमत मार्क्ड प्राईस, आणि मायनस दुकानदाराने ती वस्तू आपल्याला केवढ्याला विकली ती किंमत, सेलिंग प्राईस. मार्क प्राईस 1700 आहे, पण ती वस्तू आपण 1540ला घेतलेली आहे. तर आता हा डिफरन्स काढला आपण तर किती येईल, तो 0, 6 आणि 1, 160 रुपीज. डिस्काउंट आहे, रुपयामध्ये असतो, मग युनिट काय येईल आपलं, रुपीज 160. आन्सर लिहू आपण. दी डिस्काउंट इज रुपीज 160. नेक्स्ट, येथे मार्क प्राईस दिलेली आहे, पर्सेंटेज दिलेलं आहे. डिस्काउंटचं येथे पर्सेंटेज दिलेलं आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये नव्हतं, पण येथे पर्सेंटेज आहे डिस्काउंटचं, आणि त्यावरून आपल्याला सेलिंग प्राईस काढायची आहे. तर आता आपण काय माहिती दिली ती लिहून घेऊ. प्रथम मार्क प्राईस दिलेली आहे. मार्क प्राईस म्हणजे एक वस्तू आहे, ती त्याच्यावर किंमत छापील आहे, त्याच्यावर टॅग आहे 990चा. आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे, त्या वस्तूवर डिस्काउंट आहे. डिस्काउंट किती आहे, 10% आहे, म्हणजे 100 रुपीजला 10 रुपीज कमी होतील. तर सेलिंग प्राईस, तर दुकानदार ती वस्तू केवढ्याला विकेल ते आपल्याला काढायचं. सेलिंग प्राईस, सेलिंग प्राईस हाऊ मेनी, ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर डिस्काउंट काढू. डिस्काउंट म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, मार्क प्राईस आणि इंटू पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. आता मार्क प्राईस 990 आणि इंटू पर्सेंटेज दिलेला आपल्याला 10%, म्हणजे 10% म्हणजे काय होईल, 990. 10% म्हणजे 10/100. आता ही 0 कॅन्सल,
हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे आन्सर काय येईल आपलं 99. डिस्काउंट आहे म्हणून ₹99 हा डिस्काउंट झाला. म्हणजे एवढ्या वस्तूवर दुकानदार हे ₹99 कमी करेल. मग आता आपल्याला सेलिंग प्राईस काढायची. सेलिंग प्राईस काय होईल? मार्क प्राईस म्हणजे वस्तूची मूळ छापील किंमत, मार्क प्राईस आणि मायनस डिस्काउंट. मार्क प्राईस 990 आणि डिस्काउंट आलेला आहे 99. हे किती होतील? ₹891. म्हणजे दुकानदार ती वस्तू आपल्याला केवढ्याला देईल? 891ला. म्हणजे सेलिंग प्राईस काय आहे त्या वस्तूची? 891. मूळ प्राईस काय आहे? 990. पण डिस्काउंट किती आहे? 10%. त्यावरून आपण 10% म्हणजे डिस्काउंट, टोटल डिस्काउंट किती मिळेल आपल्याला? 99. आणि त्यावरून आपण मार्क प्राईसमधून डिस्काउंट मायनस केला तर ही आली सेलिंग प्राईस. नेक्स्ट, येथे मित्रांनो सेलिंग प्राईस दिलेली आहे. सेलिंग प्राईस म्हणजे दुकानदारानं ती वस्तू केवढ्यात विकलेली आहे त्याची प्राईस दिलेली आहे. सेलिंग प्राईस इक्वल टू, हे रुपीज असं लिहावं लागेल 900 किंवा असं लिहावं लागेल मित्रांनो ₹900. एक असं लिहिता येईल किंवा असं लिहिता येईल. डिस्काउंट आहे 20%. आपल्याला काढायचं आहे मार्क प्राईस किती आहे ते काढायचं आहे. म्हणजे वस्तूची छापील किंमत किती आहे, त्याच्यावर टॅग किती आहे ते काढायचं आहे. ही वस्तू आहे, याची मार्क प्राईस काय आहे ही काढायची आपल्याला. मार्क प्राईस, ही वस्तू विकलेली आहे, सेलिंग प्राईस 900 पण डिस्काउंट किती दिला आहे यावर? 20% दिलेला आहे. तर येथील व्हॅल्यू काढायची आपल्याला. सपोज मार्क प्राईस इज रुपीज x रुपीज आपण कन्सिडर करू. मग डिस्काउंट किती होईल? डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राईस इंटू percentage of डिस्काउंट. मार्क प्राईस इंटू पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. तर आता येथे मार्क प्राईस आपण काढायची आपल्याला, ती आपण x कन्सिडर केलेली आहे आणि पर्सेंटेज दिलेलं आहे आपल्याला 20%. म्हणजे इथे 20% लिहिणार. 20% म्हणजे 20/100 लिहिणार आपण. आता ही काटाकाटी करू. 2ने डिवाइड करता येईल, येथे 5 येईल. म्हणजे काय येईल? x/5. डिस्काउंट किती आला आपला? डिस्काउंट x/5. आता सेलिंग प्राईस हा पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. सेलिंग प्राईस म्हणजे मार्क प्राईस मायनस डिस्काउंट. आता मार्क प्राईस ही आपल्याला काढायची आहे x आणि डिस्काउंट किती दिला आहे? मायनस x/5 आलेला आहे आपला हा डिस्काउंट. आणि सेलिंग प्राईस दिलेली आहे आपल्याला ₹900. 900. आता या साईडला लिहू x मायनस x/5 आणि ही साईड आपण या साईडला. आता हे सॉल्व करू. येथे काही नाही म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे काय होईल? 5x हा मल्टिप्लिकेशन, 5x हा मल्टिप्लिकेशन मायनस x आणि हा मल्टिप्लिकेशन 5 इक्वल टू 900. 5x मायनस x म्हणजे 4x
अपॉन 5 इक्वल टू 900. देअरफॉर हे 5 आपण या साईडला ट्रान्सफर करू, म्हणजे काय होईल 4x इक्वल टू इंटू 5. देअरफॉर 4x इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन येईल आणि यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. x इक्वल टू 4500 अपॉन 4. देअरफॉर x इक्वल टू ही काटाकाटी करू 4 1 4 4 1 4 1 2 4 4 2 8 1125 1125 ही मार्क्ड प्राइस आहे आपली, म्हणून रुपीजमध्ये येईल. आन्सर लिहू आपण. देअरफॉर दी मार्क प्राइस इज रुपीज 1125. नेक्स्ट येथे मित्रांनो एका फॅनची मार्क प्राइस आहे 3000 रुपीज आणि शॉपकीपरने त्यावर म्हणजे दुकानदाराने त्यावर 12% डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे 12% डिस्काउंट दिला 3000वर, म्हणजे किती रुपये डिस्काउंट दिला ते आपल्याला काढायचं आहे. आणि तो डिस्काउंट देऊन दुकानदाराने त्याची सेलिंग प्राइस म्हणजे दुकानदाराने तो फॅन केवढ्याला विकलेला आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर आता आपण लिहून घेऊ माहिती. प्रथम काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. मार्क प्राइस दिलेली आहे. मार्क प्राइस ही प्राइस दिलेली आहे आपल्याला रुपीज 3000. डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट दिलेला आहे 12%. आपल्याला काय काढायचं आहे डिस्काउंट. हे पर्सेंटेज दिलेले आहे आपल्याला. डिस्काउंट किती दिला आहे तो काढायचा आहे. आणि सेलिंग हे डिस्काउंटचं पर्सेंटेज आहे आणि हा डिस्काउंट काढायचा आपल्याला. आणि सेलिंग प्राइस काढायची आहे. सेलिंग प्राइस हाऊ मेनी हे काढायचं आहे आपल्याला. तर आता डिस्काउंट म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राइस. मार्क प्राइस इंटू पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. पर्सेंटेज दिले असेल तर डिस्काउंटसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. मार्क प्राइस इंटू पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. आता आपण व्हॅल्यू पुट करू. मार्क प्राइस दिलेली आपल्याला 3000. पर्सेंटेज दिलेलं आहे 12% इंटू 12% म्हणजे 3000. 12% म्हणजे 12 अपॉन 100. ही काटाकाटी करू. हा 0 0 कॅन्सल म्हणजे काय होईल 30 इंटू 12 म्हणजे हे आन्सर येईल 360 रुपीज. डिस्काउंट आहे म्हणून रुपीज. डिस्काउंट किती येईल मग आपला 360 रुपीज डिस्काउंट. आता डिस्काउंट काढलेलं आहे आपण आता सेलिंग प्राइस मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. आता नाऊ सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस इक्वल टू दुकानदाराच्या विक्रीची किंमत काय होईल छापील किंमत म्हणजे मार्क प्राइस आणि मायनस तो डिस्काउंट. मार्क प्राइस 3000 डिस्काउंट आलेला आहे 360. दोघांचं हे सबट्रॅक्शन केली तर आन्सर येईल 2640. आपण डिस्काउंट काढलेला आहे हा आलेला आहे आणि सेलिंग प्राइस काढली ही आलेली. येथे लिहू आपण. देअरफॉर डिस्काउंट इज रुपीज 360 and selling price is rupees 2640. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.